मुंबईत रात्री पोलिसांची गस्त वाढवण्याच्या मुख्यमंत्री शिंदेंच्या पोलीस आयुक्तांना सूचना। ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचना। मुंबईकरांसाठी गुड न्यूज। 2 दिवसांच्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणी साठ्यात वाढ। धरणांमधील पाणी साठा 8% वाढला। मुंबईतील अतिवृष्टीचा विधिमंडळ कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता। विधिमंडळाचं आजचं कामकाज रद्द करण्याची आमदारांची विधानसभा अध्यक्षांकडे मागणी। मुंबईसह ठाण्यामध्ये जोरदार पाऊस। मुंबईतील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात। अनेक ठिकाणी सखल भागात साचलं पाणी। रेल्वे रस्ते वाहतुकीला फटका। तर सिंहगड प्रगती एक्सप्रेस डेक्कन क्वीन रद्द। रात्रीपासूनच्या पावसामुळे मुंबईमधील रेल्वे सेवा विस्कळीत। लोकल सेवा धीम्या गतीने सुरू। अनेक ठिकाणी प्लॅटफॉर्मवर साचलं पाणी। तर कामाला निघालेले चाकरमानी पुन्हा घराकडे परतले। मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका। पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला फटका। पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द। पावसामुळे मुंबईतील शाळांना आज सुट्टी। रात्री 1 ते सकाळी 8 वाजेपर्यंत 300 मिलीमीटर पाऊस। महानगरपालिकेकडून शाळांना सुट्टी जाहीर। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये जोरदार पावसामुळे दाणादाण। अनेक नद्यांना पूर। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर 2 जिल्ह्यातील शाळांना सुट्टी। मराठा ओबीसी आरक्षणाबाबत मुंबईत सर्वपक्षीय बैठक। आज उद्धव ठाकरेंसह प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार। आरक्षणाबाबत सर्वसमावेशक तोडगा निघण्याची अपेक्षा। नीट परीक्षेतील गैरप्रकाराबाबतच्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी। विविध 38 याचिकांवर कोर्ट निकाल देणार। मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा प्रकल्पाच्या कंत्राटदाराचं कंत्राट रद्द। तलावातील गाळ काढताना पायऱ्यांचं नुकसान करणं महागात पडलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।